प्रकाश अण्णा शेंडगे संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराची घोषणा आज चौफुला येथे होत आहे आणि या उमेदवाराची घोषणा करण्यासाठी स्वतः प्रकाश अण्णा शेंडगे या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आपल्यासोबत ज्या उमेदवारांची घोषणा होणार आहे ते महेश भागवत आहेत। सर, काय सांगाल, आज आपल्या नावावरती शिक्कामोर्तब आहेत, आज काय भावना आहेत? मुळात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये या प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधामध्ये धाडस करून उभं राहणं किंवा त्यांच्या समोर कुठल्याही प्रकारे लोकशाहीच्या मार्गानं निवडणुकीला सामोरं जाणं ही खरं तर दुरास्पद गोष्ट या 10-12 वर्षामध्ये दिसून आली होती। काही मंडळींनी त्या ठिकाणी प्रयत्न केलाही होता, परंतु वेगवेगळ्या मार्गानं बोलतापाने देऊन किंवा हुकुमशाहीच्या माध्यमातून त्याचबरोबर विकास कामांचा चुकीचा डांडोरा पिकून या मतदारसंघामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला, विजय संपादन केला गेला। परंतु इथून पुढच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप भेडसावतोय। आज 350 गावांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या दुष्काळाला आगामी 2 महिन्यामध्ये लोकांना सामोरं जावं लागेल आणि अतिशय भीषण परिस्थिती या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण होणार आहे। एकाकडे पाण्याचा प्रश्न असेल, दुसरीकडे रोजगाराचा प्रश्न आहे, तिसरीकडे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे शहराचा उपनगराचा भाग येतो। त्याच्या नागरीकरणाच्या समस्या इतक्या प्रचंड खराब आहेत की आपण जर आज जरी इथून पुण्याला जायचं म्हणलं तर 55 किलोमीटरच्या प्रवासासाठी आज 2 तास द्यावे लागतात। म्हणजे प्रवासाचा हा थांबलेला वेग, विकासाचा थांबलेला वेग जर वाढवायचा असेल तर पहिल्यांदा ही प्रस्थापित मंडळी घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि हे सर्वसामान्य जनतेची ही भावना आहे आणि त्या भावनेतूनच ही उमेदवारी आम्ही करत आहोत। गेल्या 50 वर्षांपासून येथे पवार घराण्याचा प्राबल्य आहे। आज पवार विरुद्ध पवारच ही लढाई होत आहे आणि आपण ओबीसी मधून निवडणुकीला कसं पाहता एकंदरीत या तिसरा उमेदवार? नाही, मुळातच लोकांना आता या ननंद भाऊजाईच्या भांडणामध्ये काही फारसा रस राहिलेला नाही। सर्वात प्रथम या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष खासदार आहेत। मुळात अनेक लोक त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारतात, बारामतीत विचारतात, हे सगळ्यात महत्त्वाचं की बारामती तालुक्यातच विचारणं होते की खासदार साहेब तुम्ही पहिल्यांदाच 5 वर्षांनी येत आहे, मत मागायला येत आणि त्याच्यानंतर आज येत आहे। दुसऱ्याकडून दुसरे उमेदवार आहेत, त्यांचे प्रचार प्रमुख जे आहेत ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते म्हणतात की हे खासदारांनी काही काम केल्याचं दाखवा आणि मग मी म्हणेल ते तुमचं ऐकेन। म्हणजे अशा पद्धतीने जर म्हणजे खेळखोंडोबा जर होणार असेल सर्वसामान्य जनतेच्या मतांचा तर हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळं खूप म्हणजे विचित्र परिस्थिती या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। ओबीसी बहुजन पार्टीचा उगमच मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण हे ओबीसी मधून मिळू नये यासाठी झालेला आहे, पण येणाऱ्या काळात मराठा मतांचा कितपत यावरती परिणाम होऊ शकतो, काय वाटते याबद्दल? ओबीसी हा प्रवर्ग महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65% आसपास आहे आणि या प्रवर्गाला डावलूनच खरं तर आतापर्यंत प्रस्थापितांनी सत्ता भोगली। परंतु आता ओबीसीच्या आरक्षणामध्येच जर थोडासा त्याच्यामध्ये आरक्षण त्यांचं ओबीसीचं प्रस्थापित लोकांनी जर आपल्याला गिळंकृत करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दंडेलशाही आणि कायद्याला छेद देऊन हे आरक्षण मिळवण्यासाठी झुंडशाहीचा प्रयत्न केला आणि त्यामुळं खरं तर ओबीसी जागा झाला आणि त्यामुळे ओबीसींना आपल्या हक्काची जाणीव झाली की आपल्या हक्काचं आरक्षण जर ह्या दंडेलशाहीमुळं कोणीतरी घेऊन जात असेल, काढत असेल तर आपल्याला एकत्र येऊन कुठंतरी प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे आणि त्यामुळं खरं तर ही दंडेलशाही मोडून काढण्यासाठी आणि प्रस्थापितांचं हे मोडून काढण्यासाठी खरं तर आम्ही ओबीसी समाजानं एक प्रकारची आपलं कोणीतरी ऐकणारच या ठिकाणी असावं, आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं आणि त्याप्रमाणे निर्णय केला जावा या शुद्ध हेतूनं आम्ही आता ओबीसी सगळे जागे करून खरं तर या ओबीसीच्या माध्यमातून महेश अण्णांची उमेदवारी ही लोकसभेसाठी उभी केलेली आहे।
ओबीसींचे हक्क मागण्यासाठी आणि सर्व ओबीसी समाज एकत्र करण्यासाठी आम्ही महेश अण्णा यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहे. आपल्या काय सांगाल सर, निवडणूक जवळ येत आहे, प्रचारात आत्ता जे उमेदवार 2 नावं घोषित झालेली यांनी अनेक दिवसांपासून आघाडी घेतलेली पाहावयास मिळत आहे, पण आज आपली उमेदवाराची शिक्कामोर्तब होणार आहे. कशा पद्धतीचे प्रचार मुद्दे असणार आणि कशी रणनीती एक प्रकारे असणार आहे? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचूर प्रमाणामध्ये नैसर्गिक साधनांची भरमार असताना सुद्धा जो अपेक्षित विकास या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा, सुशिक्षित बेरोजगारांचा पाहिजे होता, तशा प्रकारचा न्याय या मतदारसंघातील 21 लाख मतदारांना या ठिकाणी पवार फॅमिली देऊ शकलेली नाही. आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या निवडणुकीमध्ये सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम असलं पाहिजे, औद्योगिक वसाहतीमध्ये इथल्या भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे, त्याचबरोबर शेतमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे, पाण्याचं योग्य नियोजन ह्या खोऱ्यामध्ये झालं पाहिजे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. सुशिक्षित बेरोजगारीचा आहे, शेतमजुरांचा आहे, शेतमालाच्या बाजाराचा आहे, ऊसाचे खूप मोठे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. अशा अवस्थेमध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे, तो आहे ओबीसी आरक्षणाचा. ज्या ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून आमचे उमेदवार आदरणीय महेश अण्णा भागवत या ठिकाणी उमेदवारी करतायत, तो विषयच असा आहे की या 13 करोड जनतेपैकी महाराष्ट्राच्या जवळपास 54% जनता, म्हणजे जवळपास 6.25 करोड जनता ही ओबीसी आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर 21 लाख मतदारांपैकी 9 लाख मतदार हे ओबीसी आहेत. या ठिकाणी निवडून येण्यासाठी आता यावेळेच्या ट्रँग्युलर फाईटमध्ये 4.5 ते 5.25 लाख मतदान असेल तर माणूस निवडून येऊ शकतो. ज्या पद्धतीनं इथला ओबीसी आक्रोंदित आहे, ज्या पद्धतीनं त्याचे सगळे न्याय हक्क हिरावून घेतलेले आहेत आणि एक दिवसाच्या जुजबी अधिवेशनामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी एकमतानं ठराव करून मराठा समाजाला प्रामुख्यानं सामाजिकदृष्ट्या मागास आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हा जो काही विषय प्रस्थापित समाजासाठी केलेला आहे, यामुळं ओबीसी लोक प्रचंड आक्रंदित आहेत. आणि या विषयावरती 9 लाख ओबीसी यावेळेस त्यांचा स्वतःचा ओबीसी उमेदवार मागासवर्गीयांच्या माध्यमातून, सवर्णांच्या माध्यमातून, इतरांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये महेश अण्णा भागवत यावेळेस जातील, यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आपण आसपास बघता आहे प्रचंड ओबीसीचे लोक या ठिकाणी गमचे घालून आलेले आहेत, स्वतःच्या गाड्या करून आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे या ठिकाणी पोहोचत आहेत. खूप चांगल्या प्रकारची रॅली होणार आहे आणि ह्यावेळेस बारामतीमध्ये जे आहे ते परिवर्तन अटळ आहे. ओबीसीचे मतदाराचं संख्याबळ एकंदरीत मांडलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ओबीसीचा उमेदवार निवडून आणण्याचा आमचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहे. कसं पाहता ही निवडणूक आलेली आहे, काल शिवतारेंनी देखील माघार घेतलेली आहे, कसं एकंदरीत आत्ता 3 उमेदवार तरी या लोकसभा मतदारसंघात निश्चित होणार, 2 निश्चित झालेले आहेत आणि आज एक निश्चित होणार, कसं पाहता एकंदरीत? आता आमचं तर सगळं आम्ही तर एकजुटी करणारच आहे. सगळे एकजुटीने सगळं आम्ही सगळ्यांनी विषय मांडलेला आहे. आता ही लय झाला तर त्यांच्या हाताने आता करायचं. काय वाटतं आपल्याला, काय भावना? नाही, आम्ही बघा, आम्ही निवडून आणण्यासाठी आत्तापर्यंत फक्त आमचा वापर करून घेतलाय. आमच्या लोकांना कोणत्या संस्थेच्या ठिकाणी जाऊन दिलेलं नाही, कोणत्याच ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आमची पिळवणूक केली, आमचा फक्त वापर केलेला आहे. आमच्या लोकांना हक्क मागितल्याशिवाय हक्क मिळणार नाही आणि हक्क जर मिळवायचा असेल तर आपल्याला संघटित व्हावं लागेल. संघटित होऊन लढा हा द्यावा लागेल आणि आमचा लढा हा महेश अण्णा भागवत हा एकमेव आमचा लढा दिसतोय आम्हाला सगळ्यांना. आत्तापर्यंत आमच्या इतिहासात म्हणजे आम्हाला कळतंय असं कधी इतक्या लांबपर्यंत उडी मारणारा माणूस आम्हाला भेटला नाही. भरपूर मोठी उडी मारणारा माणूस आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही सगळी त्यांना पाठबळ देण्याचं काम करणार आहे. आणि आम्ही 100% आमचं अण्णा हे अगदी आत्ता साहेबांनी सांगितलं 9 लाख आमचं मतदान आहे. आम्ही 9 लाख, आमच्या 9 लाखावर सुद्धा आमचं सीट निवडून येणार आहे. बाकीच्यांची आम्हाला म्हणजे जशी त्यांची शब्द आहे तसं ते आमच्या बरोबर तर येणारच आहेत. आता जे मराठा लोक बोलले जातात की ह्यांना मतदान करायचं नाही, ओबीसीला कोणत्या मतदान करायचं नाही वगैरे 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 अजून काय काय, तर आपल्याला ते जे आमचे भाऊबंद असतील अजून ते सगळे आमच्या बरोबर येणार आहेत आणि आम्हाला भविष्यात किंवा उद्या जी 4 तारीख आहे त्या निकालाचा गुलाल हा फक्त आणि फक्त महेश अण्णांचाच असेल.
संघटित होऊन आम्ही उमेदवाराच्या मागे पूर्णतः उभे राहणार आहे. पण आज बारामतीचे 2 उमेदवार आहेत. आज दौंड तालुक्यातला महेश अण्णांच्या रूपाने एक स्थानिक उमेदवार मिळाला. एकंदरीत कशी परिस्थिती राहू शकते की दौंड तालुक्यात अण्णांना कशा प्रकारे पाठिंबा राहू? जर विचार मागच्या निवडणुकीचा केला की 2014ला आपला 9ला महादेव जानकर साहेब इथं उभा होते, त्यावेळी तालुक्याने ओबीसी पॅटर्न म्हणून महादेव जानकर साहेबांना जे तालुक्यातून 25,000चं लीड दिलं. वास्तविक पाहता जानकर साहेब बाहेरच्या मतदारसंघातले होते, पण एक ओबीसी फॅक्टर म्हणून तालुक्यातून जो ओबीसीचा मतदानाचा ओघ वाढला आणि महादेव जानकर साहेब जसे दौंड तालुक्यातून 25,000 निवडून लीड घेतलं, तर हे लीड त्या 25,000च्या तिप्पटही असू शकतं तालुक्यातून. का तर हा स्थानिक उमेदवार आहे, तालुक्याच्या वतीने लोकसभा मतदारसंघातला आहे. जानकर साहेब बारामती लोकसभा मतदारसंघातले नव्हते, तरी पण ओबीसी फॅक्टर म्हणून जानकर साहेबांना त्यावेळी धरलं. आणि विचार जर केला तर प्रस्थापित व्यवस्थेने ओबीसी वाट्याला काय दिलं गेली 50 वर्षात, किमान या बारामती लोकसभा मतदारसंघात, तर त्याचं हे उद्रेक आहे असं समजलं तर वावगं ठरणार नाही. एकंदरीत आज प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या उपस्थितीत ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने महेश भागवत यांची उमेदवारी निश्चित होणार आहे. कालच ननंद विरुद्ध बावजे अशी बारामती लोकसभा मतदारसंघात लढाई होणार आहे. त्यातच आता ओबीसी बहुजन पार्टीचा 3रा उमेदवार आज घोषित होत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात येणारी निवडणूक ही अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता आहे. आणि आज ओबीसी उमेदवार निश्चित होणार आहे. 3रा उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चित होत आहे. तर प्रकाश अण्णा शेंडगे हे थोड्याच वेळात आज येथे मेळावा घेऊन या उमेदवाराची घोषणा देखील करणार आहेत. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.